Okay, good morning all of you. थोडंसं काहीतरी त्या कनेक्शन मध्ये प्रॉब्लेम होता म्हणून लेट स्टार्ट झाला. ओके, तर आपण सॉल्ट हायड्रोलिसिस लास्ट पार्ट बनवणार आहोत. लास्ट पार्ट ऑफ सॉल्ट हायड्रोलिसिस that is obviously not there in the JEE main and NEET syllabus. Only it is required for advanced, but it has less weightage in the advanced also. पण एक क्वेश्चन असतोच त्याच्यावरती, त्यामुळे आपण सगळ्याच केसेस कव्हर करणार आहोत. वेटेज कमीमुळे आपण स्किप जर केलं तर अडचणी वाढतील. मग त्यापेक्षा मग जे ॲडव्हान्स इट हॅज गॉट द लेस वेटेज, but surely you will get to the question on this part, and this is not compulsorily for JEE main and NEET, not for JEE main and NEET. हा जो आपण आता पार्ट बघणार आहोत, ठीक आहे. मग तो पार्ट काय आहे तुम्हाला सांगतो बघा. सो दॅट पार्ट इज नथिंग बट द हायड्रोलिसिस ऑफ salt containing hydrolysis of salt containing polyvalent ion hydrolysis of salt containing polyvalent ion. मग कोणकोणते आयन पॉलीव्हॅलंट असतात, म्हणजे ज्याची व्हॅलन्सी एकापेक्षा जास्त असते. S-2 Zn+2 तो चार्ज वरनं कळतो व्हॅलन्सी जास्त आहे, त्याची चार्ज हा इलेक्ट्रॉन एक्सचेंज केल्यामुळे येतो. Ag+3 कार्बोनेट -2 फॉस्फेट -3. ओके, आणि हे कुठून आपल्याला मिळतं हे तर आपल्याला बेसिक आयडिया आले पाहिजे. हे आपल्याला भेटतात, आता S-2 भेटतो Na2S पासून, किंवा ऍक्च्युअली आपण सॉल्ट हायड्रोलिसिस करतो त्यामुळे सॉल्टच पाहिजे आपल्याला, त्यामुळे Na2S असेल. Zn+ आपल्याला या ठिकाणी भेटतोय फ्रॉम द सॉल्ट, दॅट इज नथिंग बट द ZnCl2. Aluminium+ आपल्याला या ठिकाणी भेटतोय फ्रॉम द सॉल्ट अल्युमिनियम क्लोराइड. Carbonate will get from the salt washing soda, and phosphate we are going to get from K3PO4. Sometime we'll get SO3 2- also, so that we are going to get from रुबिडियम सल्फाइड किंवा वेगळे कुठले रुबिडियमच्या ऐवजी घेऊ शकतो Na2SO3 वगैरे चालतं. मग या सॉल्टचं हायड्रोलिसिस आपण करतो, पॉलीव्हॅलंट आहेत. आतापर्यंत आपण जे सॉल्ट बघितले त्याच्यामधले आयन्स जे होते ते मोनोव्हॅलंट होते. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलं की CH ते CO- हा मोनोव्हॅलंट होता. NH4+ हा पण मोनोव्हॅलंट होता. बेसिकली याच्यावरच जास्त भर असतो JEE मेन आणि नीटचा आणि ऍडव्हान्सचा. पण पॉलीव्हॅलंट आयन ही ऍडव्हान्सलाच फक्त केस आहे. आता मग JEE मेनला मार्क काढला तर ऍडव्हान्सला एलिजिबल झालात तर ऍडव्हान्सचा सगळा सिलेबस केलेला कधी पण चांगला असतो, कारण ऍडव्हान्स मध्ये ऑलरेडी क्वेश्चन्स डेप्थ मध्ये विचारलेले असतात. मग अशा वेळी मग एखाद दुसरं लेस वेटेजचा क्वेश्चन त्यांनी विचारलाच आणि ते आपल्याला सुटत असेल, मग ते उलट हातचे मार्क आहेत ना. मग त्या ऍडव्हान्स मध्ये कॉम्पिटिशन फार असते. मग अशा कॉम्पिटिशन मध्ये एखाद दुसरा मार्क जरी एक्स्ट्रा आला तरी मग मिळणारे IIT सुद्धा मग चेंज होतो ना रँक मध्ये. 1 मार्काचं फार महत्व असतं. म्हणजे अगदी पॉईंट मध्ये डेसिमल जे मार्क्स असतात तिथं सुद्धा IIT मध्ये जवळपास 300-400 मुलं असतात त्या पॉईंट मध्ये डेसिमलच्या मार्कला सुद्धा. ओके,
तर मी तुम्हाला हायड्रोलिसिस करून दाखवतो, पॉलिव्हॅलंट आयनचं हायड्रोलिसिस कसं करायचं. बर, पहिल्यांदा आपण हा एक सॉल्ट घेत, फॉर एक्झाम्पल साठी हा एक सॉल्ट घेतला आपण. आता मग सॉल्ट घेतला आपण Na2S, याचं पाण्यामध्ये टाकून आपण पहिल्यांदा डिसोशन करून घेऊयात. मग डिसोशन असं होणार 2Na प्लस S-2. आणि तुम्हाला जर गिवन असेल, गिवन K1 and K2 of H2S, K1 and K2 of H2S हे तुम्हाला दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार सर H2S चा K1 आणि K2 का दिला, कारण या ठिकाणी इन्व्हॉल्ड कोण आहे, S-2 इन्व्हॉल्ड आहे ना, याचा हायड्रोलिसिस होणार आहे. Na+ हायड्रोलिसिस होत नाही म्हणून सांगितलं ऑलरेडी, कारण त्याच्यापासून आपल्याला स्ट्रॉंग बेस मिळतो, त्यामुळे याचं हायड्रोलिसिस नाही होणार, तर याचं होणार. पण हा S-2 मोनोव्हॅलंट नाहीये, तर पॉलिव्हॅलंट आहे, ज्याची व्हॅलन्सी जास्त आहे. मग याचं हायड्रोलिसिस करताना सुद्धा स्टेप बाय स्टेप करायचं, एकदम करायचं नाही. हे मी तुम्हाला ऑलरेडी सॉल्ट हायड्रोलिसिसच्या स्टार्टिंगला शिकवलेलं आहे. याचं हायड्रोलिसिस स्टेप बाय स्टेप करायचं, एकदम नाही करायचं, एक एक स्टेप करत जायचं, म्हणजे 1:1 च्या रेशोमध्ये चालायचं. म्हणजे कसं करणार बघा, आता हे झालं सॉल्टचं डिसिशन. पुढं आता बघा, S-2 aqueous ला वॉटर मध्ये आपण ऍड केलं. ओके, आता बघा, वॉटर मध्ये असतात H+ आणि OH-. मग यातला जो H+ आहे तो आपण या S-2 ला देणार. म्हणजे पहिल्या स्टेपला काय तर होणार, HS-, एक चार्ज कमी करा ना, प्लस मायनस -2 +1 -1 असं, आणि यातून बाहेर पडला OH-. बरं, आता हे हायड्रोलिसिस झालंय पहिल्या स्टेपचं. ओके, म्हणून याला म्हणणार आपण KH1, पहिल्या स्टेपचं हायड्रोलिसिस. ओके, पहिल्या स्टेपचं हायड्रोलिसिस. नंतर हा जो HS- आहे हा एम्फिप्रोटिक आयन झाला तयार. S- तो एम्फिप्रोटिक नाहीये, HS- हा एम्फिप्रोटिक आहे. आणि समजा HS- जो आहे त्याला परत आपण पाण्यामध्ये ऍड केलं, आणि हायड्रोलिसिस करायचं म्हटलं की मला पाण्यासोबत ह्याला रिएक्ट करायलाच लागेल ना, त्याशिवाय हायड्रोलिसिस कसं म्हणणार तुम्ही. मग परत हा पाण्यामधून एक H+ ला ऍक्सेप्ट करणार, आणि मग त्याच्यामधून तयार करणार H2S प्लस OH-. मग सेकंड स्टेपचं जे हायड्रोलिसिस होईल ते होईल KH2. आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळी एनायनचं हायड्रोलिसिस होतं, सोल्युशन हे नेहमी बेसिकच बनतं. सोल्युशन इज ऑलवेज बेसिक, हे लक्षात घ्या. सोल्युशन ह्या ठिकाणी बेसिकच बनतं. ओके, पण एनायन्स तयार होतात ऍसिड पासून. तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायला लागेल की हायड्रोलिसिसचा फॉर्म्युला तोच आहे, कालपासून आपण शिकतो KH चा, इथं पण तेच आहे, KW वरती येणार. पण खाली जो आहे ना, तो खाली ऍक्च्युली आपण काय लिहिणार, सेकंड स्टेपचा डिस्ट्रिब्युशन कॉन्स्टंट, आणि इथं फर्स्ट स्टेपची, ही मागच्या तुम्हाला मी शिकवलंय. इथं 1 असेल तर 2, इथं 2 असेल तर 1. म्हणजे KH चा नंबर वाढत गेला की ह्याचे नंबर कमी करत जायचे. आता हे कसं काढलं बघा, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी, हे जरा समजून घ्यायचं, सिंपल आहे, बाकीच काही नाही. ऍडव्हान्सला हे म्हटलं की काय फार अवघड असं काही नाही, एकदम किरकोळ आणि एकदम नॉर्मल कॉमन सेन्सचा पार्ट आहे. तेवढं जरी कळलं तरी काय फारच पुरेसं आहे तुम्हाला. बघा, होतं नेमकं काय माहितीये का, की आपण ज्यावेळी ऍसिडला डिस्ट्रीब्यूट करतो ते असं करतो, H2S गिव्ह राईज टू HS- प्लस H+, प्लस मायनस न्यूट्रल. परत HS- ला आणतो आपण, त्याला ब्रेक करतो, ते होतं H+ आणि S-2. पहिल्या स्टेपचा डिसोसिएशन कॉन्स्टंट असतो K1, दुसऱ्या स्टेपचा डिसोसिएशन कॉन्स्टंट असतो K2. ओके,
मग मी तुम्हाला जर विचारलं या ठिकाणी ऍनायनचं हायड्रोलिसिस करायचं आहे ऍनायनचं, तर हायड्रोलिसिस होण्यासाठी चांगला आयन कुठला असतो तर S-2, तो अँफिप्रोटिक नाहीये, त्याचं हायड्रोलिसिस फक्त एका डायरेक्शन मध्ये चालतं. मग आपण जो अँफिप्रोटिक आयन नाहीये त्याचा हायड्रोलिसिस पहिल्यांदा करतो आणि नंतर मग कॉन्झिक्युटिव्ह स्टेप मध्ये जो ऍनायन्स तयार होतात त्यांचा हायड्रोलिसिस पण करत जातो. ओके, त्यांचं पण हायड्रोलिसिस करत जातो. ऍक्च्युली अशी या ठिकाणी केस असते. मग मी तुम्हाला या ठिकाणी ती स्टेप्स दुसऱ्या स्लाइडवर दाखवतो. मग ते रिलेशन कसं आणलं आपण KW अपॉन K2 हे रिलेशन कसं आणलं हे दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला दाखवायला बरं पडेल. मी तुम्हाला सांगतो कसं केलं. पॉलीव्हॅलंट आयन जरी असलं तरी ते सिंपल सोडवायला मी ते दाखवतो बघा. मी तर पहिल्या स्टेपला जे केलेलं आहे ना हा फॉर्म्युला KH1 तो कसा काढला मी तुम्हाला दाखवतो. हे बघ, पहिली गोष्ट काय तुम्ही करा की H2S ला घ्या, त्याला ब्रेक करत चला ऍज अ HS- प्लस H+. परत HS- जो आहे त्याला ब्रेक केलं मी S-2 प्लस H+. इथला डिसोसिएशन कॉन्स्टंट K1, इथला डिसोसिएशन कॉन्स्टंट K2. ओके, पण आपल्याला लागणार आहे तो S-2 लागणार आहे. ओके, मग मी काय करणार आता लक्ष देऊन बघा. आय विल गो टू द सेकंड स्टेप. मला S-2 लागणार असेल तर मी सेकंड स्टेपला जाणार ना. मग S-2 सॉरी आता ही सेकंड स्टेपला जाणार आहे मी. तर मग काम करत आपण सेकंड स्टेप खाली लिहून घेऊया. HS- गिव्ह राईज टू S-2 प्लस H+. S-2 ला पुढे आणा, त्याचं हायड्रोलिसिस करा. त्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर याच्यामधून H+ तिकडे जाणार म्हणजे HS- तयार होणार आणि प्लस या ठिकाणी होणार OH-. ह्या दोघांना ऍड केलं तर S-2 कॅन्सल होतो, HS- कॅन्सल होतो. तर या ठिकाणी तयार होतं H2 गिव्ह राईज टू H+ प्लस OH-. याचा कॉन्स्टंट आहे K2. ओके, आता हे बेसिक आहे, सेकंड स्टेपला बेसिक तयार होतं म्हणून KB लिहितो पण हे KH. ओके, ह्यालाच KH म्हणतो आपण हायड्रोलिसिसला आणि ह्याला पुढे सॉल्व्ह करायचं आणि ह्याला KW. पण दोघांना ऍड केल्यामुळे काय होतं की या ठिकाणी K2 इंटू KH तयार होतं. मग देअरफॉर KH इज इक्वल टू KW अपॉन K2. कन्सेप्च्युअली समजून घेतला तर सगळ्या गोष्टी सोप्या असतात. कन्सेप्च्युअली नाही समजून घेतलं तर मग तुम्ही वरवर हे चॅप्टर वाचा गेलात आयनिक तर अडचणी वाढते. ते कसं काय तयार झालेलं आहे हे मी तुम्हाला ट्रिक पण सांगितलं, हे फक्त याकडे लक्ष देणं गरजेचं. ओके, मग तुम्ही ऍनन कुठल्या स्टेपचा घेताय त्या स्टेपचा डिसोसिएशन कॉन्स्टंट घ्यायला लागतो ना आपल्याला, म्हणून तसं आहे ते. जर तुम्ही ह्या स्टेपला घेऊन जर हायड्रोलिसिस करणार असाल तर तुम्हाला काय करायला लागलं असतं मग तुम्हाला H2S gives HS- प्लस H+ आणि ते K1 लिहायला लागलं असतं आणि परत HS- ला पाण्यामध्ये टाकलं असतं तुम्ही आणि परत इथून मग तुम्ही तयार केलं असतं H2S आणि प्लस OH-. मग हा KH काहीतरी आला असतं तुमचं या ठिकाणी हायड्रोलिसिस केलं. हे कॅन्सल आउट झालं, हे कॅन्सल आउट झालं. वॉटरसाठी KW आला असतं, वॉटरसाठी KW आला असतं आणि मग KH इज इक्वल टू याच्यावरून मग तुम्ही लिहिलं असतं की KW अपॉन K1. मग जो आयन कुठल्या स्टेप मध्ये तयार झालाय तो इथे या ठिकाणी रिफ्लेक्ट झाला पाहिजे तुमचा KW खाली. अशी सर्वसाधारण ह्याच्या मागची थिअरी असते. म्हणून मी काय केलं बघा, तुम्ही S-2 हा जो आयन घेतलाय तुम्ही सेकंड स्टेपचा घेतलाय, ऍसिड डिसोसिएशनच्या सेकंड स्टेपचा, म्हणून इथं K जो आहे तो सेकंड स्टेपचा आला पाहिजे.
तुम्ही HS मायनस ऍसिड डिसोसिएशनच्या फर्स्ट स्टेपचं घेताय म्हणून K1 हा फर्स्ट स्टेप झाला पाहिजे. पण हायड्रोलिसिस आपलं उलट चालतं, कारण मी ज्यावेळी Na2S ला ज्यावेळी डिसोड केलं तर मला पहिल्यांदा सेकंड स्टेपचा एनॉन भेटला. एम्फी प्रोटिक एनॉन जे असतात ना ते इंटरमिजिएट्स असतात, ते सॉल्टच्या डिसोसिएशन मधनं लगेच ते भेटत नाहीत, ते मध्ये असतात एम्फी प्रोटिक वाले. लक्षात. मग सॉल्टला आता कुठलाही सॉल्टला डिसोड करून बघा, तो तुम्हाला फायनल स्टेपचाच तुम्हाला या ठिकाणी काय देणार आहे, सॉरी ते येणे नाही, फायनल स्टेपचाच तुम्हाला आयन देणार आहे जो एम्फीप्रोटिक नाही. आता उदाहरणार्थ बघा PO4 3- PO4 - 3 हा H3PO4 ला डिसोड केल्यानंतर थर्ड स्टेपला तयार होतो. थर्ड स्टेपला बस हे एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी पुरेसे आहे पॉलिव्हॅलंटाईनला. हे मागच्या वेळेला पण सेम अशीच केस आपण पाहिलेली आहे ऑलरेडी, सेम अशीच केस आपण पाहिलेली आहे. ओके, जर आता मागच्या वेळेला आपण ही सेम अशीच केस जर पाहिली असेल तर आता आपल्याला हे कळलेलं या ठिकाणी ह्या गोष्टी कशा करायच्यात. आता पण आपण जर ऍसिडचं डिसोसिएशन पाहिलं, या ठिकाणी ऍसिडचं डिसोसिएशन पाहिलं तर याच्यामध्ये K1 इज मोर दॅन K2 असतो. याच्या मागचं कारण मी सांगितलं होतं. तर K1 हा काय आहे, ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. ओके, तो जास्त का बरं, कारण पहिल्या स्टेपला तुम्ही जे डिसोड करताय ना ते न्यूट्रल होतं, हे न्यूट्रल आहे, म्हणजे याच्यावरती कोणताही चार्ज नाही, ते ऍसिड बेस न्यूट्रल ते नाही म्हटलं. किंवा असं म्हणत की पहिल्या स्टेपला H2S ला आपण ज्यावेळी ब्रेक केलं तो एक टिपिकल ऍसिड फक्त होता, तो फक्त ऍसिड म्हणून काम करू शकतो आणि त्यानं काहीतरी आपल्याला H+ दिलेत. पण दुसऱ्या स्टेपला जो HS- आहे त्यानं पण H+ दिलेत, पण जो दुसऱ्या स्टेपचा जो HS- आहे तो टिपिकल ऍसिड नाहीये, तो ऍसिड पण म्हणून काम करू शकतो आणि तो बेस म्हणून सुद्धा काम करू शकतो. म्हणजे अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड-लोरी कन्सेप्ट हा HS- जो आहे तो तुम्हाला H+ डोनेट पण करू शकतो आणि H+ गेन पण करू शकतो. जर याने H+ ला गेन केलं तर H2 तयार करणार आणि H+ डोनेट केलं तर S-2 तयार करणार. म्हणून ऍसिड बेस ऍसिड म्हणून सारखं पण काम करू शकतो, बेस म्हणून सारखं काम करू शकतो. म्हणजे दिस इज नॉट अ टिपिकल ऍसिड. मग जो टिपिकल ऍसिड नाहीये मग तो H+ जास्त प्रोड्यूस करू शकणार नाही ना. मग त्यानं जर H+ जास्त प्रोड्यूस नाही केले तर त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट हा कमीच असणार आहे. कशापेक्षा, K1 पेक्षा. हे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. हे ब्रॉन्स्टेड-लोरी कन्सेप्ट आहे ना या ठिकाणी. हा टिपिकल ऍसिड आहे, हा टिपिकल कुठला ऍसिड आहे, हा ऍसिड किंवा बेस सारखा आहे. म्हणजे जे ऍसिड आणि बेस सारखं दोन्ही सगळं काम करतात ते तुम्हाला H+ जास्त देऊ शकणार नाही ना. ते H2S तुम्हाला H+ जास्त देऊ शकतो. म्हणजे K1 इज मोर दॅन K2. म्हणजे जे काय H+ या ठिकाणी प्रोड्यूस होतात ते फक्त H2S मुळे तयार होतात, असं याचं मिनिंग निघतं. मग तोच संबंध आपण मागे सुद्धा जर घेतला सॉल्ट हायड्रोलिसिस मध्ये तर याच्यामध्ये सुद्धा आपण असं म्हणू शकतो, तिथं पण तेच K1 K2 आहेत ना. याच्यामध्ये पण असं म्हणता येतं की K1 इज मोर दॅन K2, व्हेरी लार्ज. K1 इज व्हेरी लार्ज. मग K1 हा जर जास्त झाला तर K2 हा फार छोटा झाला. आणि पॉलिव्हॅलंट आयनचे जे आपण एक्झाम्पल आता बघितलेत ना, मी तुम्हाला K1 आणि K2 हे असे डिस्ट्रिब्युशन मी तुम्हाला मोठा फरक द्यायचं क्वेश्चन सॉल्व्ह करताना बघा. ह्याची व्हॅल्यू काहीतरी 10⁻⁷ घेतली की ह्याची व्हॅल्यू -14 वगैरे यायची, असं फरक फार मोठा असायचा असं मला म्हणायचं. मग इथे या फॉर्म्युलामध्ये तुम्ही बघू शकताय, जर K1 हा K2 पेक्षा फार मोठा असेल तर याचा अर्थ लॉजिकली बघितला तर इनव्हर्स प्रोपोर्शन आहे हायड्रोलिसिस कॉन्स्टंट मध्ये. तर लॉजिकली जर पाहिला तर याचा अर्थ KH1 इज मोर दॅन KH2.
का? कारण इथे ते जरी ते तुम्हाला एकसारखं वाटत असेल ना, एकसारखं नाही ती, तर K2 छोटा आहे ना फार. मग छोटा आहे म्हटलं की K वाढलाच की मग, कारण ते पहिल्या स्टेपचं आहे ना. म्हणजे याचा अर्थ ह्याच्यावर आपल्याला एक स्टेटमेंट असं लिहिता येतं. ते स्टेटमेंट असं आहे की इथं पण जे हायड्रोलिसिस झालं ना त्याच्यामधनं OH मायनस तयार झाला. मग OH मायनस हा जो तयार झाला तो मोस्टली फ्रॉम द फर्स्ट स्टेपच तयार झाला, कारण KH1 इज मोर दॅन KH2 आहे. सो OH minus ions are mostly produced from first step only. Mostly produced from first step only. आणि आता जर तुम्हाला विचारलं की बाबा NO2S ला पाण्यामध्ये टाकल्यानंतर पीएच काय होईल, मग आता एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, तुम्ही इथं म्हणताय की OH मायनस इज मोस्टली प्रोड्यूस फ्रॉम द फर्स्ट स्टेप ऑफ द हायड्रोलिसिस. म्हणजे कुठली स्टेप? ही स्टेप. याच्यापासूनच OH मायनस जास्त होतं. मग याच्यावरून OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आणि मग तिथून पीएच काढता येतो. पण मग जर ही स्टेप जर हायड्रोलिसिस साठी इम्पॉर्टंट असेल, मग OH मायनस आयनचं काहीतरी मी कॉन्सन्ट्रेशन लिहिलं CH, म्हणजे हिचं काहीतरी डिग्री ऑफ हायड्रोलिसिस पण असेल ना. पण इथला डिग्री ऑफ हायड्रोलिसिस जो आहे ना H, तो क्वाड्रॅटिक इक्वेशनच काढायचा. इथं काय तर तुम्ही KH एक्सप्रेशन लिहिणार ना या इक्वेशनला. या इक्वेशनला काय तर तुम्ही KH एक्सप्रेशन लिहिणार आहात. मग तिथं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल ना त्याच्यावरूनच H काढा. ह्याच्या मागचं कारण असं आहे की ऑलरेडी ज्या स्टेपवरनं तुम्ही पीएच काढणार आहात त्या स्टेपचं केच फार जास्त आहे, आणि केच जर फार जास्त झाला की मग आपल्याला आपली ट्रिक वापरून चालणार नाही ना. आपली ट्रिक काय सांगते की KH अपॉन C चा रेशो हा लेस दॅन इक्वल टू 10⁻² पाहिजे. म्हणजे KH ची व्हॅल्यू छोटी असली पाहिजे आपली, तरच हा रेशो कमी होणार ना. तरच आपली ट्रिक वापरता येते H इज इक्वल टू √KH/C. पण तुम्ही ह्या रिएक्शनचा जर थोडासा स्टडी केला प्रॉपरली, तर स्टडी केल्यानंतर आपल्याला एवढं मात्र कळतंय की KH ची व्हॅल्यू फार मोठी येते. त्यामुळे आपल्या ट्रिकसाठी रेशो जो पाहिजे लेस दॅन इक्वल टू 10⁻² तो येऊ शकणार नाही. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून या ठिकाणी लिहितो फाइंड H बाय युझिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. H आपल्याला या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. बिकॉज KH इज व्हेरी व्हेरी हाय. ड्यू टू हाय व्हॅल्यूज ऑफ KH we cannot use a trick. You have to use anyhow the quadratic equation. So this is the first part of the explanation of the polyvalent ion. सिंपल कन्सेप्ट आहे. व्यवस्थित जर बघितलं तर हे ऑलरेडी अशा प्रकारचे क्वेश्चन आपण घेतले, मागच्या पण मी तुम्हाला शिकवलंय की जेवढे काही पॉलिव्हॅलेंटचे केसेस आहेत ना मध्ये ते सिंपल आहेत. असं काय मी तुम्हाला म्हटलं की ऍडव्हान्स येतं म्हणजे काय बघायचं नाही, फार अवघड असणार असं काय कुठे तुम्हाला कुठे अवघड वाटलं या ठिकाणी. स्ट्रेट फॉरवर्ड एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. प्रत्येकाला मी तुम्हाला लॉजिकल एक्सप्लेनेशन पण देतोय. उगाच काय सांगायचं पण काय सांगत नाही. प्रत्येकाला लॉजिकल एक्सप्लेनेशन आहे, प्रॉपर आहे. ते व्यवस्थित जरी पाहिलं तर तुम्हाला कळतंय की मला काय नेमकं म्हणायचं आहे. चला आता जसं मी Na2S ला ब्रेक केलं तसं अजून एक सॉल्ट घेतो. चला ZnCl2 ला, म्हणजे अजून एक प्रॅक्टिस करतील आपल्याला. मग आपण पहिल्यांदा कुठलंही सॉल्ट हायड्रोलिसिस करताना पहिल्यांदा सॉल्टला पाण्यामध्ये टाकून डिसोल्ड करा. नंतर जे आयॉन्स जे तयार होतील त्यांचं हायड्रोलिसिस करा. मग ह्याचं काय होणार? Zn2 प्लस 2Cl-. आणि मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय की Cl- हायड्रोलिसिस होऊ शकत नाही. जर झालं तर ते HCl तयार होतं, पण HCl तयार झालं की मग प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि इथे तुम्हाला गिवन आहे हायड्रोलिसिस फक्त होणार आहे Zn2 प्लस. मग गिवन Kb1 and Kb2 of झिंक हायड्रॉक्साईड.
आता बाबा तुम्ही म्हणणार सर बेस काय घेतला, बाबा बेस याकरता घेतला कारण कॅटन हा बेस मधूनच तयार होतो ना, एनॉन हा ऍसिड मधून तयार होतो. एवढं जरी लिंक करताल तर गोष्टी कशा लिंक होतात बघा. एनॉन हे फक्त ऍसिड मधून तयार होऊ शकतात आणि त्यांचा हायड्रोलिसिस करतो आपण, म्हणून त्या ऍसिडचा कॉन्स्टंट या ठिकाणी इम्पॉर्टंट बनतो ना डिवाइड करताना आपल्याला. चला आपण हायड्रोलिसिस स्टार्ट करूया. मग Zn2+ हायड्रोलिसिस या ठिकाणी झालं. तर Zn2+ हायड्रोलिसिस आणि पॉलिव्हॅलेंटच्या आयनच्या हायड्रोलिसिस स्टेप बाय स्टेप करायची 1:1 च्या रेशो मध्येच. पाण्यामध्ये असतात H+ आणि OH-. पाण्याचे रिएक्शन्स आपल्या केमिस्ट्रीमध्ये सर्वात सिंपल असतात, कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा वॉटर यूज करून आपण वेगवेगळे मेकॅनिझम आपल्याला आहेत. तर ते सगळे मेकॅनिझम ऑर्गॅनिक रिएक्शन मधले एकच लॉजिक आहे, पाणी H+ आणि OH- मध्ये असतं आणि इथं आपण Zn+ ला OH- जोडला तर एक चार्ज कमी केला ना, +2 -1 +1 ZnOH +1 आणि तयार झाला H+. मग बघा टोटल चार्ज दोन्हीकडे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज दोन्हीकडचा चार्ज हे इक्वल राहायला पाहिजे, +++2 +2. ओके, पुढे परत आपण ZnOH+ ला घेऊयात, त्याला परत पाण्यामध्ये ऍड केलं. मग पाण्यामधनं परत H+ आणि OH- भेटणार. मग OH- वरती -1 आणि +1 न्यूट्रल झालं, म्हणजे याचा अर्थ ZnOH ट्वाइस. हा एम्फीप्रोटिक नाही आयन, हा एम्फीप्रोटिक आहे. इथून H+ तयार झाला. बरं, आता पहिल्या स्टेपला हायड्रोलिसिस आपण लिहिणार KH1 आणि KH2. आणि तर तुम्हाला कळलं इथून पुढे काय लिहायचं, तर KH1 ला इथं KB2 लिहायचं, आयन कुठल्यापासून तयार झालाय तो, आणि KW इथं KB1 लिहायचं. ओके, मग आता पॉलिव्हॅलंट आयनला जर मग तुम्हाला या ठिकाणी जर असं भेटलं हे सगळं, मग तुम्हाला पीएच काढलं का अवघड नाही, बाकी सगळे केसेस आपल्याला माहिती आहेत. मग तुम्ही काय करणार, S-2 + H2 HS- OH-, मग तुम्हाला KH1 वगैरे भेटलाय, KW वगैरे माहित आहे, KA2 माहित आहे. KH1 काढा, मग हे एक्सप्रेशन लिहा, मग ते काय फारसं अवघड जात नाही, ते तुम्हाला सॉल्व्ह करायला जमतं. हे झालं. पण समजा जर मी असा सॉल्ट घेतला की ज्याच्यामधनं ज्याला त्या सॉल्टला डिसोल्व केल्यानंतर त्याच्यामधून जे आयन बाहेर पडतो आणि तो आयनच जर समजा एम्फीप्रोटिकच आला. आता Zn2+ एम्फीप्रोटिक नाहीये, हा एम्फीप्रोटिक आहे, कारण दोन्हीकडे काम करतो. तो लेफ्टला पण जाऊ शकतो, राईटला पण जाऊ शकतो. म्हणजे ZnOH हा OH तुमचा गेन पण करू शकतो पुन्हा, किंवा OH ला डोनेट पण करू शकतो. पण Zn2+ काहीच करू शकणार नाही, फक्त OH ला गेन करू शकतो. समजा एखाद्या सॉल्टला जर मी डिसोल्ड केलं आणि डिसोल्ड केल्यानंतर डायरेक्टली जर एम्फीप्रोटिकच इथं आला तर ते कसं करायचं, त्याची पण आपल्याला केस आहे. मग या 2 केसेस मी कन्सेप्च्युअली क्लॅरिटी तुम्हाला दिलेली आहे, 2 केसेस मध्ये कसं सॉल्व्ह करायचं, बाकी सगळं तुम्हाला ते हायड्रोलिसिस वगैरे करायला येतं, तेच आपल्याला या ठिकाणी करायचं. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना वगैरे आपलं लक्ष दिलं ते. ठीक आहे, पुढचा जो पॉईंट आहे त्याला आपण म्हणत हायड्रोलिसिस ऑफ salt containing amphiprotic anions. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट कंटेनिंग एम्फीप्रोटिक anions. आता त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात NaHS, परत सोडियम बायकार्बोनेट, सोडियम बायसल्फाइड, आणि तुमचं कुठलं होऊ शकतो KH2SO3, KCA
व्हॅलेन्सी 2 आहे. हा H3PO4 पासून तयार झालेला पार्ट आहे. याच्यामध्ये NaHS हा जो आहे तो ब्रेक होतो Na प्लस आणि HS मायनस मध्ये. आता Na प्लस तर हायड्रोलिसिस होणार नाहीये, त्याला सोडून द्या. आता हायड्रोलिसिस जे होणार आहे ते HS मायनस होणार आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी गिवन दिलं असेल Ka1 and Ka2 of H2S, मग आता अशा क्वेश्चन मध्ये कसं सॉल्व्ह करायचं? मग आता हा अँटीप्रोटिक आला बघा. आता ह्याचा हायड्रोलिसिस घेताना काळजी घ्यायची, कारण हा अँटीप्रोटिक म्हणजे काय की इट कॅन ऍक्ट एज ऍसिड ऑलवेज एज वेल एज बेस. आपला पहिला प्रश्न हायड्रोलिसिसचा आहे, तो हायड्रोलिसिसचा पहिला प्रश्न आपण पूर्ण करून घेऊयात. हायड्रोलिसिस एक युनिडायरेक्शनल आहे, त्यामुळे पहिल्यांदा हायड्रोलिसिस करून घ्या. HS मायनस हायड्रोलिसिस म्हणजे कुठल्याही आयनला पाण्यामध्ये ऍड करायचं, दुसरं काही नाही. मग हा पाण्यामधला H प्लस घेणार, मग काय तयार करणार H2S आणि प्लस OH मायनस तयार करणार. बरं, आता हे हायड्रोलिसिस झालेलं आहे म्हणून KH लिहिणार. KH आता इथं 1 आणि 2 लिहू नका, कारण आता हा जो H2S आहे ना, हा पुढच्या स्टेपला हायड्रोलिसिस होणारच नाही. H2S पुढच्या स्टेपला हायड्रोलिसिस कसा होईल? तर त्याच्यावर कुठला चार्ज पाहिजे ना, आयन पाहिजे तो हायड्रोलिसिस होण्यासाठी. पण याच्यावर कुठला चार्जेस नाही तर हायड्रोलिसिस होत नाही. मग इथं हायड्रोलिसिस स्टॉप झालं. या ठिकाणी याचा KW तर माहिती आहे मला लिहायचं. हा, आता हा HS मायनस कुठल्या ऍसिड पासून तयार झाला तर H2S, आणि कुठल्या स्टेप पासून तयार झाला तर पहिल्या स्टेप पासून तयार झाला K1. तर पहिल्या स्टेपचं आपल्याला लिहायला लागेल ते K1. आणि आता दुसरी गोष्ट बघा, ऍसिड जसं डिसोड होतं की नाही, आता इथं पुढे हायड्रोलिसिस होतच नाहीये. म्हणून मागं बघा, मी तुम्हाला एक गोष्ट पण सांगतो, ते मागचे पण शिकवलेलं आहे. हे बघा, ऍसिड डिसोशन कसं होतं, पहिल्यांदा HS मायनस तयार होतो, नंतर S-2 तयार होतं. हायड्रोलिसिस उलट होतं, S-2 चं पहिल्यांदा होतं, नंतर HS मायनसचं. असं का? कारण S-2 ला पहिल्यांदा हायड्रोलिसिस घेतला तर HS मायनस तयार होतं, HS मायनसचं पुन्हा हायड्रोलिसिस होतं, म्हणजे चेन रिएक्शन होते. पण जर तुम्ही पहिल्यांदा जर HS मायनसचं हायड्रोलिसिस केलात ना, तर H2S तयार होतो, तिथनं पुढे हायड्रोलिसिस होत नाही. मग आता कळलं का ते उलट सुलट का असते ते? म्हणून मी काय म्हटलं की ज्याचा KH1 असतो की नाही, तिथे ते K2 पाहिजे. ह्याच्या मागचं कारण आहे ते हायड्रोलिसिस नाही होत या ठिकाणी. हे असं आपल्याला या ठिकाणी लिहावं लागतं, त्यामुळे इकडे जरा लक्षपूर्वक बघायचं. बरं, पण HS मायनस जो आहे ना, इथं जरा काळजीपूर्वक बघायला लागतं. दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट केस. इथं काळजीपूर्वक टिपिकल केस आहे. कारण काय होतं की आता तुम्ही ठीक आहे हायड्रोलिसिस करून तुम्ही आता हा ऍज अ बेस म्हणून काम करतो बघा. HS minus is acting as a base. Why? It is producing a OH minus after adding into the water. पण हा अँफिप्रोटिक असल्यामुळे त्याचा ऍसिडिक नेचर पण तो दाखवणार, तो गप बसणार नाही, तो ऍसिडिक नेचर पण दाखवणार. मग ऍसिडिक नेचर दाखवण्यासाठी हायड्रोलिसिस करू नका, कारण हायड्रोलिसिस करून ऍसिड तो होणारच नाही कधीच. मग त्याला तुम्ही ऍसिडिक नेचर दाखवण्यासाठी तुम्ही त्याला डिसोसिएट करा. H प्लस आणि S-2 मध्ये, मग त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होईल आपला K2. जर अँफिप्रोटिक आयन जर पाण्यामध्ये टाकलं तर दोन्ही प्रकारे बिहेव करणं त्याचं नेचरच आहे ना. मग तुम्ही म्हणणार सर मागाशी मग तुम्ही त्याला ऍसिड सारखं का दाखवलं नाही तिथं? इथं पण HS मायनस होतं ना, तो इथं हायड्रोलिसिस, मग त्याला तुम्ही परत HS मायनसला ब्रेक का नाही केला?
त्याच्या मागचं हे कारण होतं, कारण मोस्ट ऑफ द OH मायनस जे आहेत ते कुठून तयार होतात आपले, या पहिल्या स्टेप पासून, पहिल्या स्टेपची रिएक्शन. आणि जे पहिल्या स्टेपमध्ये जे OH मायनस तयार झालेत ना, ते OH मायनस वाढल्यामुळं ह्या HS मायनसची रिएक्शन बॅकवर्डला जाते. बॅकवर्डला झाले की मग HS मायनस ब्रेक व्हायला नाही बघत, HS मायनस उलटा फॉर्म व्हायला बघतो. मग इथं तिथे ऍसिडिक नेचर दाखवण्याची काही आवश्यकता नाहीये, कारण ह्याला ह्या रिएक्शनला सेकंड रिएक्शनला पण कन्सिडर केलेलंच नाही. OH मायनस जसं जसं वाढेल ना, रिएक्शन बॅकवर्ड जाईल लीच ॲटली प्रिन्सिपल नुसार, आणि रिएक्शन जर बॅकवर्डला गेली की HS मायनस फॉर्म व्हायला बघेल, डिसॉर्ड व्हायला बघणारच नाही. म्हणून मी त्याला ते HS मायनस दाखवलं नव्हतं. पण इथं टिपिकली काय आहे, एमपी प्रोटीन मध्ये HS मायनसच आहे, मग तो एकदा हायड्रोलाइज करणार, एकदा ऍसिड म्हणून काम करणार बस. आणि दुसरं त्याला ड्रॅग करायला कोण नाही ना. ड्रॅग म्हणजे पहिली रिएक्शन दुसऱ्या रिएक्शनला स्टॉप करण्याचा प्रयत्न करते ड्यू टू फॉर्मेशन ऑफ द OH मायनस. म्हणजे दोन्ही रिएक्शन एकमेकांना ड्रॅग करतायत. मग याला ड्रॅग करणार कोणच नाही ना, म्हणजे HS मायनसला. मग HS मायनस पहिल्यांदा ऍज अ बेस म्हणून काम करणार, नंतर ऍसिड म्हणून काम करणार. असं केलं आपण. मग आता या केसमध्ये pH डिटर्मिनेशन इम्पॉर्टंट म्हणतं, कारण मागच्या दोन केसमध्ये फक्त मी कन्सेप्ट सांगितला. इथनं मग पुढे KH वगैरे भेटला आपल्याला, मग त्याच्यावरनं मग ते CH वगैरे लिहून आपल्याला CH2/1 - H त्या स्टेपमध्ये आपल्याला लिहिता येतं ते. पण इथं तर pH डिटर्मिनेशन इम्पॉर्टंट आहे. मग इथं pH डिटर्मिन करण्यासाठी आपण काय करूयात, आपण काही एक्सप्रेशन लिहायला लागतील. जसं तुम्हाला आता इक्वेशन आता इथनं करणं तसं सोपं डायरेक्टली होणार नाही, तुम्हाला एक्सप्रेशन लिहायला लागतील. आता ते एक्सप्रेशन असे लिहायला लागतील. मग आपण एक काम करूयात, मी इथे एक्सप्रेशन पण लिहून घेतो, म्हणजे कुठल्या एक्सप्रेशनचं कुठं युज होईल आय डोंट नो. मग आपण म्हणजे ती पण मेथोडॉलॉजी माहित पाहिजे. मग तुम्हाला प्रत्येक वेळी इथं पण तुम्ही करू शकताय. आता इथं CH वर लिहिण्याची गरज नाही, तुम्ही इथे एक्सप्रेशन जर लिहिलात KH1 ला तरी सुद्धा तुम्हाला pH काढता येतो. तेव्हा इथे एक्सप्रेशन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट दॅट इज H2S आणि OH मायनस होल डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. वॉटरला घेऊ नका, वॉटर कधीच घेत नसतो आपण. वॉटर नेहमी एक्सेस असतं, म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त व्हॅरी नाही करत. आणि जे व्हॅरी नाही करत मग ते इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये कशा आणला आपण, हे ऑलरेडी पण शिकवलेलं आहे. वॉटरला घेतच नाही आपण कुठल्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये. आणि Ka2चं पण एक्सप्रेशन लिहायला लागतं मला, पण हे नाही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस होल डिवाइडेड बाय HS मायनस. whole divided by HS minus. So this is called as the equation number 1 and this is called as equation number 2. Okay. आपण इक्वेशन नंबर 1 ला 2 ने डिवाइड करूयात. डिवाइडिंग इक्वेशन नंबर 1 by 2. डिवाइड करा, मॅथमॅटिकल डिवाइड करायचं. मग बघा मी काय करतो या ठिकाणी. मग इक्वेशन नंबर 1 मध्ये कोण आहे, KW/K1 आहे, त्याला डिवाइड करायचं K2 न. म्हणजेच ते असं येणार KW/K1 होल डिवाइड बाय K2. मग मी काय करणार, ही टर्म जी आहे ना ती ऍज इट इज ठेवणार. फक्त हे डिवाइड झाले म्हणून ह्याचा रेसिप्रोकल घ्यायचं ना सेकंड इक्वेशनचा, ह्याचा रेसिप्रोकल करा. म्हणून H2S आणि या ठिकाणी OH मायनस डिवाइड बाय HS मायनस रेसिप्रोकल करा. HS मायनस H प्लस आणि S मायनस 2 हे HS मायनस HS मायनस कट झालं. देअरफॉर KW म्हणून ते 1 ला 2 ने डिवाइड केले. मी HS मायनसला मला कट करायचं होतं, तो अँटीप्रोटिक जो आहे ना तो कॉमन, त्यातला मला कट करायचं. कारण पूर्वी पण आपण तसंच करायचो ना, ते हायड्रोलिसिस करताना ते कॉमन आणि कट करायचो ना आपण. मग इथं ते होत नाही डायरेक्टली, म्हणून मी त्याला एक्सप्रेशन म्हणून घेतलंय. KW/K1/K2. ओके. मग
इथं H2S OH मायनस, इथे H प्लस आणि ते S-2. बरं, आता इथं मग इथं जो H2S आणि S-2 जो आहे ना, याच्याबद्दल सुद्धा काहीतरी आपल्याला थिंक करावं लागेल, कारण आता मला ऑलमोस्ट पीएच काढण्यासाठी आलेलं आहे, कारण H प्लस शिल्लक राहतोय, OH मायनस पण आहे आपल्याकडे. मग ऑलमोस्ट मी या ठिकाणी पीएच काढण्यासाठी आलेला आहे. तर ते कसं काढत बघा आपण आता ट्रिक बघा. त्यासाठी पुन्हा आपण काय करूयात, इथं मला मी ऑलरेडी शिकवलेलं होतं. ते H2S आणि S-2 मधला काय संबंध आहे का बघूयात आपण. बघा, H2S गिव्ह राईज टू HS मायनस प्लस H प्लस. परत HS मायनस गिव्ह राईज टू S-2 प्लस H प्लस. ठीक आहे. मग आता हे बघा, नेमकं काय होतं माहिती का, याचं कॉन्सन्ट्रेशन C घेतलाय, यातनं काहीतरी X मायनस झाला, हा X तयार झाला, हा पण X तयार झाला. ह्या X मधनं काहीतरी Y मायनस झालं, तर हा Y मायनस झाला, सॉरी हा Y तयार झाला, हा Y तयार झाला. दोघांना इक्वलाइज करा. आता कॉमन आयन जे आहे त्याला कॉमन आयनला इक्वलाइज करा. इथं X प्लस Y, इथं Y प्लस X सेम झालेत. ऍक्च्युली मी काय म्हटलं होतं, इथं K1 आहे आणि इथं K2 आहे. मी तुम्हाला आठवते का बघा, मी म्हटलं होतं K1 इज मोर दॅन K2. मग जे काही H प्लस जे तयार झाले ते पहिल्या स्टेपनं फार जास्त तयार झालेत. मग पहिल्या स्टेपनं जर H प्लस जर जास्त तयार झालेत, ओके, तर आपण आता दुसऱ्या स्टेपनं H हा जास्त तयार होणार नाही. बघा, ही स्टेप बाय स्टेप सांगतो. पहिल्या स्टेपने H प्लस जास्त तयार झाला, तर दुसऱ्या स्टेपमध्ये H प्लस जास्त तयार होणार नाही. ऍक्च्युली दुसऱ्या स्टेपमध्ये H प्लस किती तयार झालाय, Y तयार झालाय, आणि पहिल्या स्टेपमध्ये H प्लस किती तयार झालाय, X तयार झालाय. ते कॉमन काढण्यासाठी Y प्लस X केलंय मी, ते सोडून द्या. पहिल्या स्टेपमध्ये बाळांनो H प्लस किती तयार झालाय, X तयार झालाय. दुसऱ्या स्टेपमध्ये H प्लस किती तयार झालाय, Y तयार झालाय. पण डिसोशन दुसऱ्या स्टेपचं कमी आहे, त्यामुळं आय कॅन कन्सिडर X मायनस Y अप्रॉक्सिमेटली इक्वल टू X. हे या ठिकाणी मी लिहिलं. बर, आता ह्या ठिकाणी तर ते X ह्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. ओके, इथं आता H2C वीक ऍसिड आहे. H2C वीक ऍसिड आहे. मी काय म्हटलं, K1 हे सेकंड स्टेपच्या कंपॅरिझन मध्ये जास्त आहे म्हटलं, पण स्ट्रॉंग ऍसिडच्या कंपॅरिझन मध्ये H2C फार वीक ऍसिड आहे, त्यामुळे ते जास्त डिसॉल्व होतच नाही. त्याच्यामुळे C मायनस X ला आपण अप्रॉक्सिमेटली इक्वल टू C घेतो. C मायनस 6 ला आपण अप्रॉक्सिमेटली इक्वल टू C घेतो. ओके, त्यामुळं याच्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, मग याचा अर्थ K1 चं जर मी एक्सप्रेशन या ठिकाणी लिहिलं, K1 चं एक्सप्रेशन, तर ते आपण लिहितो HS मायनस इंटू H प्लस 4 डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2S.
आणि एखादा आयन कॉमन झालं की मग आपल्याला काही एवढे प्रॉब्लेम फारसा येत नाही त्या ठिकाणी. आणि यात जर व्हॅल्यू आपण पुट केले तर K1 इज इक्वल टू एक्स इंटू एक्स प्लस वायला पण अप्रॉक्सिमेटला पण एक्स घेतलं, मग याचा अर्थ ते या ठिकाणी एक्स येतं. म्हणजे स्टार्टिंगला एच मायनस आणि एच प्लस या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, डिवाइड बाय सी डिवाइड बाय सी. मग याच्यावरून आपण कॅल्क्युलेशन करतो. मग याच्यावरून आपण एच प्लस आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते फाइंड आउट करतो, कारण याचं आता हे क्वाड्रॅटिक होत नाही, सिम्पल इक्वेशन बनतं, कारण एक्स आपल्याला माहित असतं आणि सी आपल्याला माहित असतं. त्याच्यामुळे डायरेक्टली आपल्याला फायनल एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढता येतं आणि एच प्लस हे दोघांचे कॉमन आहे. मग नंतर आपण एस मायनस टूचं जर कॉन्सन्ट्रेशन विचारलं तर आपण काय करायचो की Ka2चं एक्सप्रेशन लिहायचो आणि त्याच्यामध्ये मग एस मायनस टू आणि एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन ते आपण एक्सच घेतलेलं, ते ऑलरेडी या ठिकाणी मी सॉल्व्ह केलेलं आहे. आणि होल डिवाइडेड बाय एच एस मायनसचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आपण घेतो एस एक्स मध्ये आणि हे कॅन्सल होतं. आणि हे कॅन्सल झाल्यानंतर एस मायनस टू ची व्हॅल्यू इक्वल टू आपण K2 ला लिहितो. म्हणजे शेवटी जो आयनॉन येतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे डायरेक्टली इक्वल टू असतं K2 ला. अशी सर्वसाधारण थेरी मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेली होती. ओके. K2 ला हे अशा प्रकारे आपण ते सॉल्व्ह करतो त्याला. फक्त हे तुम्हाला बेसिक, आता पॉलीव्हॅलंट आयन या ठिकाणी इन्व्हॉल्ड आहेत म्हणून तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग असं म्हणून मी या ठिकाणी सांगितलेलं आहे, जे ऑलरेडी आपण हे या ठिकाणी असंच करायचो, जे वेगवेगळे केसेस मी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. मग आता आपण ह्याला या दोन्ही रिएक्शनला ऍड करतो. या दोन्ही रिएक्शनला ऍड केल्यामुळं आता हे सी मायनस एक्सला सी लिहिलं आपण, एक्स आहे, हे पण एक्स आहे, हे एक्स आहे आणि वाय फार कमी म्हणून ते डायरेक्टली आपण K2 ला इक्वल घेतलं. हे एक्स प्लस वाय, हे वाय आणि हे एक्स प्लस वाय आणि हे आपण एक्सच कन्सिडर केलेलं आहे त्या ठिकाणी. ओके. मग या दोघांना आपण जेव्हा ऍड करतो तर हे दोन्ही कॅन्सल आउट होतं. मग या ठिकाणी तयार होतं H2S गिव्ह राईज टू HS मायनस प्लस एस मायनस टू. तर ठीक आहे, ह्याला काय ऍड करण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, ऍड करण्याची आवश्यकता नाहीये. बस आता हे बस एवढाच मला पार्ट सांगायचं होतं, बाकीच मी या ठिकाणी पुढे काय सांगू शकत नाही. बरं, आता काय करायचं की या इक्वेशनला सिम्प्लिफाय करण्यासाठी या ठिकाणी आपण अज्युम करूयात, की द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2S आर अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ S मायनस टू. पण ते ऍक्च्युअली आपण जे रिएक्शन बघितली त्यामध्ये इक्वल नसतात, पण आपण ह्या ठिकाणी अज्युम करतो. या ठिकाणी आपण अज्युम करतो. हे जर आपण या ठिकाणी अज्युम नाही केलं तर हे इक्वेशन सॉल्व्ह होणार नाही. पुस्तकात सुद्धा हे अज्युमच करतात. त्यामुळे ह्या स्टेपला फक्त काळजी घ्या, कारण ऍक्च्युअली ते इक्वल नाहीयेत, कारण आपण आता ह्या ठिकाणी पाहिलेत. मग ह्याला अगदी तुम्ही नॉट पर्सेंटेज मधून सुद्धा इक्वल दाखवायचं म्हटलं मॅथमॅटिकली काय ऍडजस्टमेंट करून, पण ते इक्वल होत नाही. त्या ठिकाणी आपण त्याला अज्युम करतो की ते इक्वल असतात कॉन्सन्ट्रेशन, नाही तर ते इक्वेशन सॉल्व्ह होत नाही आपलं. सिम्प्लिफाय करण्यासाठी मग तुम्हाला तरी मी अजून सिंपल करून सांगायचं म्हटलं तर ह्याला HS मायनस गिव्ह राईज टू S मायनस टू आणि H प्लस, याचा आपण K1 आणि K2. मग या ठिकाणी K2 ला तर आपण डायरेक्टली इक्वल घेतो कॉन्सन्ट्रेशन S मायनस टू. आता K2 मध्ये जर आपल्याला H2S ला आणायचं असलं ठीक आहे, तर तुम्ही त्याला K1 चे एक्सप्रेशन लिहून त्यामध्ये K2 आणता येतो. मी तुम्हाला सांगतो कसं आणता येतो बघा. ते कारण परत कॅन्सल होणारच आहे इंटू कॉन्सन्ट्रेशन H प्लस
अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2S. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ जे HS मायनस जे आहे त्याला असं लिहूयात आपण, त्याला वरून K8 आपण काढूयात. K8 ऍक्च्युअली होता कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आणि HS मायनस. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ जे HS मायनस जे आहे दॅट इज इक्वल टू S-2 into H plus upon Ka2. S-2 into यानो चार्जर घे तू. S-2 आणि हा तुमचा H प्लस चा होल स्क्वेअर डिवाइडेड बाय Ka2 into H2S. ओके. मग इथून सुद्धा जर तुम्हाला पेज काढायचं जर म्हटलं ना, ऍक्च्युअली ते काय कन्सेप्ट आहे माहिती का, इथून जर तुम्ही पेज काढायला जर गेलात, हे मी एक्सप्रेस केले या ठिकाणी, तुम्ही इथं पण बघा H2 आणि S-2 जर अप्रॉक्सिमेटली जर सेम घेतला कॉन्सन्ट्रेशन, जास्त काही फरक नाहीये, तर एक कॅन्सल होतं आणि मग H प्लस आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, H प्लस आयनचा स्क्वेअर जो आहे तो येतो K1 इंटू K2 आणि याच्यावरून मग H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे भेटतं ते भेटतं अंडर रूट ऑफ K1 इंटू K2. K1 इंटू K2 आणि इथून जे आन्सर काढताय ना ते आता बघा, मोस्ट ऑफ द H प्लस हे पहिल्या स्टेप मध्ये प्रोड्यूस होतं, मला माहिती आहे. मोस्ट ऑफ द H प्लस हे सगळे पहिल्या स्टेप मध्ये प्रोड्यूस होतात, सेकंड स्टेप मध्ये एवढं होत नाहीत. मग आपण पेज करताना पहिल्या स्टेपलाच कन्सिडर करायचं. मग पहिल्या स्टेपमध्ये जे पेजचं आन्सर यायचं ते आन्सर आणि हे आन्सर अप्रॉक्सिमेटली सेम येतं मॅथमॅटिकली. हे नंतर काहीतरी मी प्रूव्ह करून तुम्हाला दाखवतो. मॅथमॅटिकली ते अप्रॉक्सिमेटली सेम येतं, म्हणून आपण H2 आणि S-2 चं कॉन्सन्ट्रेशन अप्रॉक्सिमेटली सेम घेऊन त्याला सॉल्व्ह करतो. हा मी पार्ट ऑलरेडी शिकवलेला नव्हता, पण तरी तुम्ही आता फॉर टाइम बिंग लक्षात ठेवा, ते अप्रॉक्सिमेटली दोघांच्या व्हॅल्यू इक्वल येतात. म्हणून आपण H2 आणि S-2 यांचं कॉन्सन्ट्रेशन एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर इक्वल नाही आहे, बट वी अप्रॉक्सिमेट अज्युम दॅट दे बोथ आर इक्वल. आणि ते जर इक्वल झालेत की मग आपलं हे एक्सप्रेशन सिंपल बनतं, KW अपॉन K1 इंटू K2 इज इक्वल टू, मग ह्या ठिकाणी OH मायनस जो आहे डिवाइड बाय H प्लस आहे. मग काम करा, आता पेज काढायचं, मग OH मायनसला खाऊन टाकलं पाहिजे आपण, मग ऍडजस्टमेंट करतो, H प्लसला मल्टिप्लाय केलं, H प्लसने डिवाइड केलं, ही व्हॅल्यू KW ची, ही व्हॅल्यू KW ची, दोन्ही झालं कॅन्सल. मग याच्यावरून पुन्हा तेच एक्सप्रेशन भेटलं, H प्लसचा स्क्वेअर इज इक्वल टू K1 इंटू K2. मग याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ K1 इंटू K2. मग देअरफॉर पीएच आपण काढणार, रूट आहे म्हणून 2 ने डिवाइड होणार, K1 आणि K2 ची बेरीज होणार लॉग मध्ये, आणि मायनस मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा बेरीज होणार आहे ती. म्हणजे या ठिकाणी येणार PK1 प्लस PK2, हे लॉग घ्यायला लागतं दोन्ही साईडला, PK1 प्लस PK2. बर, मग हे इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली पुस्तकाला सुद्धा काय करतात माहिती का, क्वेश्चनला सिम्प्लिफाय करण्यासाठी हे अप्रॉक्सिमेटली ह्या ठिकाणी अज्युम करतात आणि अज्युम करूनच त्याला सॉल्व्ह करतात. पण हे अप्रॉक्सिमेटली इक्वल नसतं ऍक्च्युली. ते ऍक्च्युली बघायला गेलं ना, S-2 ची व्हॅल्यू जी K2 ला इक्वल असते आणि H2 जो आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी मग आपण त्याला K वर यूज करून दोघांचे रिलेशन आणलं आणि ते परत कॅन्सल करून हेच एक्सप्रेशन पुन्हा तिथे आपण आणतो. काही आयनिक लेवलच्या गोष्टी आहेत की नाही, ते मी तुम्हाला डेप्थ मध्ये सांगू शकतोय, पण ज्या ठिकाणी गरज वाटत नाही त्या ठिकाणी जाण्याची मला नाही आवश्यकता वाटत.
कारण ते काय होतंय, नाहीतर तुम्हाला ते H2 चे एक एक्झाम्पल घ्यायला लागेल न्यूमेरिकली, तुम्हाला मग बघायला लागेल की बाबा ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम करून जर पीएच काढला तर किती फरक पडतो आणि त्या पहिल्या स्टेपनं काढला तर किती फरक पडतो. मग तुम्हाला कळेल की हा बाबा अप्रॉक्सिमेटली इक्वल का घेऊ शकतो आपण, हे असं आहे त्याला. तसं डायरेक्ट एक्सप्लेनेशन जर द्यायचं म्हटलं तर K2 हा छोटा आहे S-2 वगैरे. हा डायरेक्ट एक्सप्लेनेशन आहे त्याला, असं आहे बघा डायरेक्ट एक्सप्लेनेशन. बेसिकली आपण H2 ला स्टेप बाय स्टेप ब्रेक करत नाही. स्टेप बाय स्टेप जर ब्रेक केलं तर S-2 आणि H2 चा कधीच इक्वल होऊ शकत नाही. जर मी H2 ला स्ट्रॉंग पकडून जर एका स्टेप सारखं जर ब्रेक केलं ना तर ते कसं घडतं माहिती का, 2H प्लस प्लस S-2 आणि याचं कॉन्सन्ट्रेशन C असेल तर याचं पण C राहतं आणि याचं 2C तयार होतं. ह्याला जर मी स्ट्रॉंग ऍसिड सारखं जर घेतलं अशा प्रकारचा हा पार्ट असतो. त्यामुळे ते आता याला भानगड पडू नका त्याच्या. मी तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला सांगितला. दिस फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आणि ह्यावरला आपल्याला एक गोष्ट कळते की पीएच इज इंडिपेंडेंट ऑफ डायल्युशन. आणि वीक ऍसिड जेवढा असतात ना त्यांचा पीएच हा डायल्युशनशी इंडिपेंडेंटच असतो. म्हणून एक्सपेरिमेंटली आपल्याकडे एक प्रूफ आहे की अँपोप्रोटिक आयन जर सॉल्ट तयार झाला त्याचा हायड्रोलिसिस करत असताना पीएच आपण काढतो तो पीएच इज इंडिपेंडेंट ऑफ डायल्युशन. हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलेलं आहे. एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली ते अज्युमच करतो. त्यामुळे हे इथे लक्षात ठेवा, हे कॅन्सल आउट करून टाका. त्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी फारसं काय डोकं लावण्याची गरज नाहीये. ओके, मग याच्यावरचं एक आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत. बाकीचं मी सगळं तुम्हाला आता पॉलिव्हॅलंट आयनचं सगळं सांगितलेलं आहे. फक्त हे अँप्रोप्रोटिक जराशी इम्पॉर्टंट केस आहे, व्यवस्थित लक्ष बघा. ह्याचं मी काय करतो, पुस्तकात ऍक्च्युअली हे डायरेक्टली अप्रॉक्सिमेट घेऊन सॉल्व्ह करतात. ह्याचं न्यूमेरिकल अनालिसिस पुस्तकाने दिलेलं नाहीये, हे मला येतं. मी काय करतो, याचं न्यूमेरिकली अनालिसिस करून मी तुम्हाला हे कॅन्सल करून जो पीएच काढतो आणि पहिल्या स्टेपवरनं पीएच दोन्हीकडनं तुम्हाला मी व्हॅल्यू दाखवतो. अप्रॉक्सिमेटली कशा सेम येतात मी तुम्हाला नंतर ते प्रूव्ह करून दाखवतो. आता माझ्याकडे सध्या नाही, कारण मी सोडलेलं पण नाही आणि गरज पण नाही, तेवढे क्वेश्चन येत पण नाही त्याची. ठीक आहे, याच्यावरच एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचं. याच्यावरती आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आपल्याला एक कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. ते समजा असं म्हटलं, कॅल्क्युलेट पीएच ऑफ 0.1 मोलर सोडियम He. हा एक सॉल्टचा प्रकार आहे. जसं आपण मगाशी होतं ना, सोडियम बायकार्बोनेट NaCO3 K1 and K2 ऑफ H2A. H2A पासून हा anion तयार झालाय, HA मायनस म्हणजे NaHS अँपोप्रोटिक आहे बघा. आर 10⁻⁻6 and 10⁻⁻9 रिस्पेक्टिव्हली. ओके, मग हा अँफिप्रोटिक ह्याच्यानं कळतं, कारण H2A हा डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर HA मायनस तयार करतो आणि H प्लस तयार करतो. मग हे आता अँफिप्रोटिकची केस झाली आपल्याला. हा आयन, कारण सॉल्ट आपण डिस्ट्रीब्यूट केलं की अँफिप्रोटिकच बनणार आहे. मग त्यामुळे डोळे झाकून आपला हा फॉर्म्युला वापरायचा, पीएच इज इक्वल टू PK1 PK2 डिवाइड बाय 2. मग याची व्हॅल्यू 6 आली, याची व्हॅल्यू 9 आली, डिवाइड बाय 2 म्हणजे याचा अर्थ 7.5. 15/2 7.5. आणि कॅल्क्युलेशन करायला पण सोपं पडतं. आणि ऍक्च्युअली तुम्ही म्हणणार की सर अप्रॉक्सिमेटली हे असं कसं काय इक्वल घेऊ शकतात, तर ते कसं असतं माहिती का, सायंटिस्ट आयन इक्विलिब्रियमला काय करतात, पहिल्यांदा थेरी मांडत नसतात, पहिल्यांदा ते एक्सपेरिमेंट करतात. एक्सपेरिमेंट करून मग कॉन्सन्ट्रेशन चेक करतात, पीएच चेक करतात. हा अच्छा, म्हणजे आपण डायल्युशन करून सुद्धा पीएच वरती काही फरक पडलेला नाहीये. म्हणजे याचा अर्थ लॉग सी ची टर्म येत नाही. म्हणजे मी फार डोकं लावून जर इथं कॉन्सन्ट्रेशन इथं सी टाकलं, इथं करू शकतो आपण, असं काही नाही. H2S ला ठेवून सुद्धा ऍक्युरेट करता येतं. मग इथं सी ठेवला आणि इथं K2 ठेवला, मग एवढं करून सुद्धा मग K2 कॅन्सल झाला. मग ते OH मायनस वर पुट करायला लागेल. मग ते मग एवढं करून सुद्धा जे आन्सर येतं पीएच ते ह्याच फॉर्म्युला येतं.
मग दोघांमध्ये काहीच फरक पडत नाही, म्हणून ते तिथं अशी ती पण डोकं लावतात त्या ठिकाणी, म्हणून त्या अशा गोष्टी घडतात. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट थेरॉटिकली प्रूव्ह देता येत नाही. काही एक्सपेरिमेंटल सुद्धा असतात, त्यामुळे ते एक्सपेरिमेंटल सुद्धा आपल्याला जावं लागतं. आता ह्यालाच जोडून क्वेश्चन दिलाय, व्हॉट विल बी, ह्याला जोडून क्वेश्चन दिलाय, व्हॉट विल बी चेंज इन पीएच, चेंज इन पीएच if solution is diluted, if solution is diluted by 10 times. जर याच्या सोल्युशनला आपण 10 टाइम्सने डायल्यूट केलं तर काय फरक पडणार? काहीच नाही पडणार, पीएच तोच राहणार 7.5, कारण लॉग सी ची टर्म कुठंच नाही ना, किंवा सी लॉग सी नाही म्हणत, कॉन्सन्ट्रेशनची टर्म कुठंच नाही इथं, त्यामुळे डायल्युशन करण्यावर काय फरक पडणार आहे? त्यामुळे व्हॉल्यूम वाले क्वेश्चन जराशे काळजीपूर्वक सॉल्व्ह करत चला. व्हॉल्यूम वाले क्वेश्चन फार इम्पॉर्टंट असतात, त्यात जराशी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचा हा पार्ट आहे. ओके, आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे 100 ml 0.4 मोलर H3PO4 solution is titrated with 0.4 molar Na solution calculate pH of a resulting solution of first, second and third equivalence point. हे बघा, सॉल्ट हायड्रोलिसिस इक्विव्हॅलन्स पॉइंटलाच होतं, म्हणजे जेवढे ऍसिडचे मोल्स असतात तेवढेच बेसचे मोल्स घेऊन आपण करतो. आणि तुम्हाला समजा या ठिकाणी दिलेला आहे Ka1, Ka2 अँड Ka3 ऑफ H3PO4 द्यायला पाहिजे, कारण तोच रिॲक्ट करतो ना आणि तो सॉल्ट करतोय, आणि तो आपला एनएन प्रोव्हाइड करणार. तो आहे 10⁻³ 10⁻8 आणि 10⁻14. कमी कमी होत जातं ते. ओके, एक लक्षात घ्या, H3PO4 जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलात, ते स्ट्रक्चर काय आहे? P डबल बॉन्ड O, ही मागच्या पण सांगितले मी, OH OH आणि OH. तर याच्यामध्ये 3 ऍसिडिक हायड्रोजन आहेत. मग 3 ऍसिडिक हायड्रोजन म्हणजे 3 स्टेप मध्ये H+ तयार करणार. 3 स्टेप मध्ये H+ तयार करणार जर डिसोड झाला तर, मग याचा अर्थ जेवढे ऍसिडिक हायड्रोजन असतात तेवढेच इक्विव्हॅलन्स पॉइंट सुद्धा असतात. 3 इक्विव्हॅलन्स पॉइंट आहे. मग रिएक्शनला स्टार्ट करा. पहिल्यांदा H3PO4 ला रिएक्ट केलं NH सोबत, तर बघा आता H3PO4 चं डिस्ट्रिब्युशन तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. H3PO4 कसा डिसोड करतो, तर तो असा डिसोड करतो, H2PO4 मायनस आणि H+, परत H2PO4 डिसोड होतो HPO4 मायनस 2 H+, आणि परत HPO4 मायनस 2 हा डिसोड होतो PO4 मायनस 3 आणि H+. हे विसरू नका. म्हणजे पहिल्या स्टेपला H+ बाहेर पडला, तो OH सोबत कंबाईन करणार NHच्या, मग पाणी तयार करणार, कारण ऍसिड बेस रिएक्शन मधून पाणी तयार होतं ना, वॉटर, आणि मग NH सोबत जोडला जाईल NaH2PO4. लाईट होऊ द्या, आवाज ऐकतो कर सगळ्यांना. कॅन यू हिअर माय व्हॉइस?